कंबरपाठ मान करा, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास घेऊन कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चल, 5वा अध्याय कर्मसन्यास योग। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचमोऽध्यायः। अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। कर्मसन्न्यास योग, संन्यास योग लिहिलंय का? याच्यामध्ये वेगळं लिहिलंय, याच्यामध्ये कर्मयोग कृष्ण भावना भावित योग कर्म असं सांगितलं। ते लेखकच्या मानसिकताच्या अनुसार आहे, पण आपण याचा टॉपिक समजू काय। तर इथं संन्यासम कर्मणाम कृष्ण, संन्यास योग आणि कर्मयोग, ठीक आहे। इथं जे आहे पुनर्योगम, संन्यास सोबत योग शब्द जोडलाय, संन्यास योग आणि कर्म सोबत पण योग शब्द जोडलाय, ठीक आहे। तर संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्ही पण श्रीकृष्णजींनी चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत। तर अर्जुन श्रीकृष्णजींना हे कृष्ण असं संबोधन करून की तुम्ही मला कर्मयोगाच्या बद्दल आणि संन्यास योगाच्या बद्दल, म्हणजे कर्म संन्यास योगाच्या बद्दल, कर्मापासून संन्यास कसं घ्यावं, कर्माला त्यागून फक्त संन्यास वृत्तीमध्ये कसं जगावे, हे तुम्ही चांगल्या प्रकारे यांची दोघांची स्तुती केलेली आहे आतापर्यंत। या 4 अध्यायापर्यंत तुम्ही दोघांची पण स्तुती केलेली आहे। शंससी, पुन्हा पुन्हा, पुनर्योगम म्हणजे पुन्हा पुन्हा यांची तुम्ही शंससी स्तुती केलेली आहे, शंसू स्तुतव, ठीक आहे। आता इथं शंससी आहे म्हणजे तू म्हणून कृष्णांना असं हे करत आहे की तुझ्यासाठी क्रिया, शंससी जिथं पण सी येतं शेवटी, तेव्हा तुझ्यासाठी क्रिया येते, समोरच्या सेकंड पर्सन साठी क्रिया येते। फर्स्ट पर्सन मी, सेकंड पर्सन तो, आणि थर्ड पर्सन जो सांगणार दुसरा व्यक्ती। तर श्रीकृष्णजींना पण मित्र समजून संशशी असं क्रिया वापरलेली आहे की तुमने बताई, तुम्ही सांगितली, त्याच्यात तुम्ही असं आदरपूर्वक पण झाला आहे आणि तुमने बताई असं मित्रपूर्वक पण झाला आहे, ठीक आहे। तर शंसू स्तुतव अशी धातू आहे, स्तुती अर्थ मध्ये धातू आहे। ह्याच्यामध्ये यत श्रेय, कोणतं जो श्रेय आहे, जो श्रेय आहे, एतयोर एकम, या दोघांच्या योगामधून, कर्मसन्यास योगामधून आणि कर्मयोगामधून एक मला सांगा। एक तन्मे, जो एक आहे तो कर्मयोग आहे का संन्यास योग आहे, तो मला सांगा। ब्रूही, तो सांगा, ठीक आहे। सुनिश्चितम, सुनिश्चित पूर्वक, चांगल्या प्रकारे निश्चयपूर्वक मला सांगा, असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे की कर्मयोगामध्ये आणि संन्यास योगामध्ये जे पण काही होतं त्याचं तत्वज्ञान तुम्ही सगळं मला आतापर्यंत 4 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे।
आणि ह्यापैकी कोणता माझ्यासाठी कल्याणकारक आहे त्याच्यापैकी एक मला काहीतरी सांगा. जसं तिसऱ्या अध्यायामध्ये पण चौथ्या अध्यायामध्ये पण हा प्रश्न विचारला होता. फक्त त्याच्यात काय होतं की ज्ञानयोग आणि कर्मयोग बद्दल काहीतरी विचारलं होतं आणि याच्यात कर्मयोग आणि कर्म संन्यास योग बद्दल विचारलेलं आहे. ठीक. तर पुनर्योगम, पुनः विसर्ग होता, विसरला र झाला, र य च्या वरती चढला, पुनर्योगम च संससी. यत श्रेय, यत मध्ये त होता पण आणि पुढं श्र होता. ठीक आहे. श्रेय, श्रेय शब्द आहे पण त्याला छ झाला. ठीक आहे. इथं त ला पहिले च झाला, सॉरी श ला पहिले छ झाला आणि छ पुढं असताना त ला च झाला. अशी संधीचे रूल्स फॉलो करून संस्कृतमध्ये यत श्रेय, तर उच्चारण करताना जसं दिसतंय च आणि छ तर तसं उच्चारण यत श्रेय उच्चारण करायचं. फक्त मनात ठेवायचं की शब्द आहे यत आणि श्रेय शब्द आहे. एतयोर एकम, एतयो हो, ह्या दोघांमध्ये. ठीक आहे. सप्तमी द्विवचन, द्विवचनचा शब्द आहे. एतयो हो विसर्ग होता, विसरला र झाला, र एकम सोबत जोडला, एतयोर एकम. तन्मे, तत्. ठीक आहे. तत् मे, तर म पुढं होता त्यामुळं त्याचाच एक प्रकार न सोबत आला. ब्रूही सुनिश्चितम, सुउपसर्गपूर्वक निश्चितम शब्द आहे. ठीक. तर पहिला पाद आहे संन्यासम कर्मणाम कृष्ण, दुसरा पाद आहे पुनर्योगम च शंससी, तिसरा पाद आहे यत श्रेय एतयोरेकम, यत श्रेय एतयोरेकम. ठीक आहे. विसर्ग नाहीये इथं, विसर्ग होता पण तो विसर्गचा लोप झालाय, गायब झाला विसर्ग. ठीक आहे. तर यत श्रेय एतयोरेकम, तन्मे ब्रूही सुनिश्चितम चौथा पाद. ठीक. उच्चारण घेऊयात. संन्यासम कर्मणाम कृष्ण, संन्यासम कर्मणाम कृष्ण, पुनर्योगम च संससी, पुनर्योगम च संससी. यत श्रेय एतयोरेकम, यत श्रेय एतयोरेकम, तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. सगळे सोबत. संन्यासम कर्मणाम कृष्ण, पुनर्योगम च संससी, यत श्रेय एतयोरेकम, तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. संन्यासम कर्मणाम कृष्ण, पुनर्योगम च संससी, यत श्रेय एतयोरेकम, तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. आता श्रीकृष्णजींचं उत्तर. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे आता शब्द एवढे क्लिअर आहे की अर्थ आपोआप समजला असेल. ठीक आहे. तर संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन प्रकारचे योग आहे. ते दोन्ही पण कल्याणकारक आहे. निःश्रेयसकारक म्हणजे कल्याणकारक. अभ्युदय म्हणजे हे सगळं धन संपत्ती जे आपण कमवून ठेवतोय संसारिक जीवन जगण्यासाठी, आणि निःश्रेयस म्हणजे मोक्ष प्राप्ती. ठीक आहे. तर हे दोन वेगळे वेगळे मार्ग आहेत. तर ज्यांनी सगळ्यात जास्त अभ्युदय प्राप्त केला आहे तो त्या जीवनामध्ये सक्सेसफुल आहे, सांसारिक जीवनामध्ये तो सक्सेसफुल आहे. ज्यांनी निःश्रेयस प्राप्त केला आहे आध्यात्मिक जीवनामध्ये, आध्यात्मिक लोकांसाठी, तो व्यक्ती सक्सेसफुल आहे. बाकी सगळे अनसक्सेसफुल आहे असं नाही म्हणता येणार. बाकी सगळे सक्सेसच्या पाठीमागे पळतायत. तर अभ्युदय म्हणजे सगळ्यात जास्त संपत्ती आपण इंडियामध्ये बघू शकतो किंवा एशियामध्ये बघू शकतो की अंबानी आहे, आणि इथं बघू शकतो की ज्यांनी मोक्ष प्राप्त केलाय जसं आदि शंकराचार्यजी झाले. ठीक आहे. तर असे लोक ज्यांनी, स्वामी दयानंदजी झाले ज्यांनी मोक्ष प्राप्त केला असे. तर हे दोन्ही पण संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्ही पण निःश्रेयसकारक आहे, म्हणजे तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत. पण तयोस्तु, त्या दोन्ही योगांपैकी, त्या दोन्ही कल्याणकारक तत्वांपैकी
मार्गांपैकी कर्मसन्यासात, कर्मसन्यासापेक्षा म्हणजे कर्मापासून संन्यास घेण्यापेक्षा कर्मयोग विशिष्ट आहे. कर्मयोगच चांगला आहे. का प्रेरित करू राहिलेत? कारण की तो आता सध्या धर्मभूमी कुरुक्षेत्रमध्ये आहे. त्यामुळं आणि जेव्हा आपण कर्म सोडायचा गोष्ट करतोय पण आपले दायित्व संपलेले नाहीयेत, तर ह्याचा अर्थ आपण पलायनचा मार्ग पकडतो. पण तुमचे दायित्व संपलेत, तर त्यानंतर एक मार्ग दिला आहे दायित्व संपवण्यासाठी, त्याची अंतिम श्रेणी पूर्ण करण्यासाठी वानप्रस्थ, जे गृहस्थ झाल्यानंतर आपल्याला करायला पाहिजे, जे आजकाल होत नाही. आणि वानप्रस्थ नंतर जेव्हा पूर्ण दायित्व संपून जातात, तुम्ही भक्तीमध्ये पूर्ण लीन होतात, धर्म आचरण पूर्ण करायला लागतात आणि फक्त तुम्हाला देवधर्मच करायचा आहे, तेव्हा तुम्ही मग संन्यास मार्गाला पकडता, संन्यास मार्गाला फॉलो करता. पण काही काही व्यक्ती ब्रह्मचारीपासून डायरेक्ट संन्यासला फॉलो करतात, कारण की त्यांच्यामध्ये तेवढी ऊर्जा, तेवढी शक्ती, तेवढा ज्ञान आणि तेवढा त्यांनी कर्मत्यागाचा तपस्या केलेली आहे. त्यामुळं ते डायरेक्ट संन्यास घेऊ शकतात. बाकी सगळे ह्या मार्गातून जातात, जे चतुर्वर्ण आश्रम धर्म, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर आता श्रीकृष्णाजीचं लग्न अर्जुनाचं लग्न झालंय, मुलं आहेत, छोटे मुलं आहेत. एक मोठा आहे जो युद्धामध्ये आहे, अभिमन्यू. तर तो इथं उभा आहे आणि तो आता सगळं समोर आहे, लढायची वेळ आहे आणि तो संन्यास घेण्याचा गोष्ट करतो. त्यामुळं त्यांनी प्रश्न विचारला की मला ह्या दोघांपैकी एक काहीतरी सांगा. एक काहीतरी सांगितल्यानंतर कर्मयोगच सांगितलंय. कर्मयोग कसा करायचा मग ते मागं पण सांगितलं, आता पण परत सांगणार. कर्मयोग करताना तो कर्मयोगचा संन्यासी, कर्म संन्यासी कसा होऊ शकतो, संन्यास योगचं कसं पालन करू शकतो, ते सगळं सांगणार ह्या अध्यायामध्ये. ठीक आहे. तयोस्तु कर्म संन्यासात, कर्म संन्यास पासून कर्मयोग विशिष्ट आहे, विशिष्यते. तर संन्यास कर्मयोगस्य, कर्मयोग आणि च विसर्गला श झाला, श आणि च जोडलाय. ठीक आहे. कर्मयोगश्च निश्रेयस करावुभौ, निश्रेयस करऊ, कारण की दोन शब्द आहेत, संन्यास आणि कर्म, हे दोघांना बोलण्यासाठी निश्रेयस करऊ द्विवचन मध्ये. ठीक आहे. निश्रेयस कारक, कल्याणकारक असा अर्थ असतो आणि द्विवचन मध्ये आहे, त्याच्यामुळे औकारची मात्रा होती, करऊ. ठीक आहे. औकारची मात्रा होती आणि उभौ असा शब्द होते. तर ह्याच्यामध्ये संधी झाली आव, अशी संधी झाली. जेव्हा औ आणि अ इ उ असा अक्षर पुढे असतो, औ आणि अ इ उ ह्यापैकी कोणता अक्षर तरी पुढे असतो, तर आव संधी होती आणि आव मध्ये व मध्ये उकार, इकार किंवा अकार, आकार वगैरे जुडतात. अशी संधी आपल्या संस्कृत मध्ये आहे. तर निश्रेयस करावुभौ. ठीक आहे. आव जोडला, व मध्ये उकार जोडला, उभौचा उकार. ठीक आहे. तर उच्चारण करताना पण निश्रेयस, सपूर्ण म्हणा, करावुभौ असं तोडून, निश्रेयस करावुभौ. तयोस्तु, तयोहो विसर्ग होता, विसरला स झाला. कर्म संन्यासात कर्मयोगो, कर्मयोग विसर्ग होता, विसरला ओकार झाला, व पुढे असताना विशिष्यते, व पुढे असताना ओकार झाला. कर्म संन्यासात पंचमी. ठीक आहे. कर्म संन्यासे, कर्मयोग काहीतरी वेगळं होतंय, कर्म संन्यासे काहीतरी वेगळं होतंय, त्यामुळं कर्मयोग विशिष्ट आहे असं. पंचमी विभक्ती कर्म संन्यासात मध्ये, कर्मयोग प्रथमा विभक्ती एक वचन. तर पहिला पाद आहे संन्यास कर्मयोगश्च, दुसरा पाद आहे निश्रेयस करावुभौ. ठीक आहे. करावुभौ. तिसरा पाद आहे तयोस्तु कर्म संन्यासात, कर्म संन्यासात पर्यंत.
चौथा पाद आहे कर्मयोगो विशिष्यते. उच्चारण घेऊयात. संन्यासः कर्मयोगश्च संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. सगळे सोबत. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तिसरा श्लोक. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. ज्ञेय, ज्ञेय मतलब जानने योग्य, जानना चाहिए, जाणायला पाहिजे. स, स कोण? जो ह्याच्यामध्ये श्रेष्ठ सांगितलाय, दुसऱ्या श्लोक मध्ये जो श्रेष्ठ सांगितलाय कर्मयोगी. ठीक आहे, कर्मयोगी श्रेष्ठ सांगितलंय तर त्याच्याबद्दल. तो कर्मयोगी नित्य संन्यासी आहे. तो कर्मयोगी पण संन्यासी आहे. कसा संन्यासी? तर त्याचे गुण सांगितले. यो न द्वेष्टी, जो व्यक्ती द्वेष करत नाही. न कांक्षती, जो व्यक्ती कामना ठेवत नाही, आकांक्षा ठेवत नाही, अपेक्षा ठेवत नाही. निर्द्वंद्व, आणि ज्याचे द्वंद्व सुटलेले आहेत, द्वंद्वापासून जो रहित झालेला आहे, सुख दुःख त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सम झाला आहे. निर्द्वंद्व ही महाबाहो, हे महाबाहो, अर्जुनासाठी संबोधन. सुखम बंधात प्रमुच्यते, तो सुखपूर्वक ह्या बंधनापासून, कर्मफलाच्या बंधनापासून, ह्या संसारापासून. प्रमुच्यते, प्र उपसर्गपूर्वक मुच धातू आहे. मुच मोक्षणे. ठीक आहे, मुक्तीसाठी तो ह्या बंधनापासून चांगल्या प्रकारे मुक्त होऊन जातो, सुखापूर्वक मुक्त होऊन जातो, अनायासच मुक्त होऊन जातो असं. तर ज्ञेय इथं ज्या धातू आहे. ठीक आहे, ज्या धातू जाणण्याच्या अर्थमध्ये, ज्ञेय त्याचा रूप बनला. ज्ञेय स, इथं सह विसर्ग होता, विसर्गला न पुढे असताना लोप हे झालंय, गायब झालंय. नित्य संन्यासी, नित्य आणि संन्यासी एक समस्पद आहे. ठीक आहे, तो व्यक्ती नित्य संन्यासी बनून जातो. त्याच्या दिनचर्यामध्ये संन्यास उतरलेला आहे, त्याच्या चित्तामध्ये तो संन्यास वृत्ती उतरलेली आहे. संन्यास फक्त घर सोडून देणे, कर्म सोडून देणे असं नाही. त्याची भावना जी आहे, जसं इथं सांगितलं की जो द्वेष नाही करत, जो आकांक्षा ठेवत नाही, जो द्वंद्व मध्ये सगळा सम झालेला आहे, ज्याचे द्वंद्व सुटून गेलेले आहे, तो व्यक्ती नित्य संन्यासी आहे. तर निर्द्वंद्व मध्ये निउपसर्गपूर्वक, आपलं निरुपसर्गपूर्वक द्वंद्व शब्द आहे. ठीक आहे, आणि र ला विसर्ग झाला, विसर्ग पासून परत र झाला. ठीक आहे, असे संस्कृतच्या रूल्स मधून असे होतं. तर र द च्या वरती चढला, निर्द्वंद्व. आणि न द्वेष्टी न कांक्षती मध्ये काही संधी नाहीये. ही महाबाहो, महाबाहो हा संबोधनचा पद आहे, त्याच्यामुळे ओकारा. सुखम बंधात प्रमुच्यते, प्र उपसर्गपूर्वक मोच धातू आहे, प्रमुच्यते. तर पहिला पाद आहे याच्यात ज्ञेय स नित्य संन्यासी. दुसरा पाद आहे यो न द्वेष्टी न कांक्षती. तिसरा पाद आहे निर्द्वंद्व ही महाबाहो. चौथा पाद आहे सुखम बंधात प्रमुच्यते. उच्चारण घेऊयात. ज्ञेय स नित्य संन्यासी ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखम बंधात प्रमुच्यते. सगळे सोबत. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते.
ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. तर हा अध्याय आता पहिल्या अध्यायामध्ये भूमिका, दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान योग, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग किंवा दिव्य योग, दिव्य ज्ञान योग. चौथा अध्याय दिव्य ज्ञान योग. आणि पाचवा अध्याय कर्म संन्यास योग. अच्छा, इथं शंकराचार्यांनी अजून एक नाव दिलेलं आहे, प्रकृती गर्भयोग. शंकराचार्यांनी नाव दिलेलं आहे प्रकृती गर्भो नाम पंचमोध्याय. प्रकृती गर्भ. आपण ह्या अध्यायाचं भूमिका समजू की हा अध्यायाचा कसा महत्व आहे, काय महत्व आहे. मग चौथ्या अध्यायामध्ये आपण दिव्य ज्ञान म्हणजे देवतांच्या विषयी, त्याच्यानं यज्ञाच्या विषयी, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काय समजतं आपल्याला की देवतांच्या हातात भरपूर गोष्टी आहेत, यज्ञ केल्याने भरपूर गोष्टी भेटतात. म्हणजे तो थोडक्यात संन्यासचं डिटेलिंग होतं की संन्यास योग कसा असतो. ठीक आहे. त्याच्या आधी सांगितलं कर्मयोग कसा असतो आणि त्याच्या आधी ज्ञान दिलं की ज्ञान काय आहे, ज्ञान का महत्वाचं आहे, त्या सगळ्या गोष्टी. ज्ञानयोग दुसरा अध्याय, कर्मयोग तिसरा अध्याय, दिव्य ज्ञान योग म्हणजे संन्यास योग म्हणू शकतो आपण, तो चौथा अध्याय. हा कर्म संन्यास योग म्हणजे दोन्ही आपण मिळून कसं करू शकतो हे दोन्ही अध्यायामध्ये सांगितलंय, पण याच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ह्या अध्यायामध्ये थोड्या वेगळ्या पद्धती, त्याच्यामुळे यांनी पण प्रश्न विचारला अर्जुनाने की तुम्ही कर्मयोगच्या विषयी सांगितलं, तुम्ही संन्यास योगच्या विषयी सांगितलं म्हणजे याच्या आधी सांगितलंच असणार आहे. मग चौथ्या अध्यायामध्ये संन्यास योगच्या विषयी सांगितलं, तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही कर्मयोगच्या विषयी सांगितलं, त्याच्या आधी तुम्ही ज्ञानच्या विषयी सांगितलं. तर हे सगळं तुम्ही सांगितलं मला, पण माझ्यासाठी याच्यामधलं काय श्रेयस्कर आहे, मग मी काय करू. तुम्ही दिव्य योग मध्ये प्राणायाम परायण सांगितलं, तुम्ही सांगितलं की काही काही योगीजन असं काम करतात, काही काही योगीजन तसं काम करतात. मग त्याच्यामध्ये हे पण सांगितलं की दिव्य योग महत्वाचा आहे का कर्मयोग महत्वाचा आहे. पण मग कर्म आणि संन्यास मध्ये मला एक सेपरेट करून सांगा, आणि हे दोन्ही मध्ये कोण श्रेष्ठ आहे आणि का श्रेष्ठ आहे, हे सगळा पाचवा अध्याय राहणार. ठीक आहे. तर दोन्ही पैकी एक मला सुनिश्चित करून सांगा की डिसिजन घेताना आपण असं नाही राहू शकत, त्याला आपण डिप्लोमॅटिक म्हणतो. तर कृष्ण आहे डिप्लोमॅटिक. ठीक आहे. भरपूर संत तुम्हाला डिप्लोमॅटिक भेटतील, मी पण भरपूर वेळेस डिप्लोमॅटिक आन्सर देत असतो. का की तिथं तुम्ही नाही करू शकत, जे खरं आहे ते सरळ सरळ बोलू नाही शकत. ते समोरच्याला सरळ बोललं तर त्याच्यासाठी ते चुकीचं होईल. आणि जर तिथं मी थोडस त्याला भटकून त्याला चांगलं सांगायला गेलो तर मी डिप्लोमॅटिक होऊन जातो. जसं उदाहरणासाठी एक प्रश्न असं दिदीजींना विचारला होता, खूप अवघड आणि खूप किचकट प्रश्न आहे की तुम्ही जर कर्मफलमध्ये एवढं बिलीफ करता, कर्मामध्ये एवढं बिलीफ करता, तर मग एक 2 वर्षाची किंवा 3 वर्षाच्या मुलीसोबत अत्याचार होतो, किंवा 5 वर्षाच्या मुलीसोबत अत्याचार होतो, तर तिने कोणते कर्म केलेत असे की तिच्यासोबत अत्याचार होतो, आणि तुम्ही याला डिफाईन कसं करणार. ही गोष्ट जे सरळ आहे त्याचं नॉलेज, त्याच्या पाठीमागे जे ज्ञान आहे, जे अध्यात्म आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सरळ पब्लिक मध्ये सांगता येत नाही.
ठीक आहे. कर्मफळला आपण तिथं तोडू नाही शकत. का? की मागच सांगितलंय की हे खूप किचकट आहे समजणं. त्याच्यामुळे आम्ही समजलोय की हे कशामुळे झालंय, हे असं एकदम प्रॉपर सांगणं नाही. आपण फक्त तिथं हे म्हणू शकतो की याच्या पाठीमागं असं असं कारण होऊ शकतं, असू शकतं, काहीतरी कारण असेल. आपल्यासोबत जे काही घडतंय ते एक तर ऍक्सिडेंट आहे किंवा आपण आपल्या कर्माचे फळ आहेत. ठीक आहे. आणि दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही गोष्टी असतात. ऍक्सिडेंट कोइन्सिडन्स, ज्याला आपण अनसर्टनिटी पण म्हणतो, अनिश्चितता, आणि काही काही निश्चित असतात की असं केलं तर असं होणारच. तर इथं आपण हे नाही सांगू शकत की हे अनिश्चितता आहे, अनसर्टनिटी आहे, ऍक्सिडेंट आहे, का हे आपल्या कर्माचं फळ आहे. ठीक आहे. एक दृष्टीने, ज्या दृष्टीने मी पाहतो सगळ्या गोष्टी, मी पर्सनली सांगतोय, मी ज्या दृष्टीने सगळ्या गोष्टी पाहतो, मी प्रत्येक माझ्या परिस्थितीला, प्रत्येक माझ्यासोबत जी घडतंय त्याला मी माझं कर्माचं फळ मानतो. हे मी माझ्याविषयी सांगतो. ठीक आहे. मग मी लहान असताना माझ्यावर कोणी अत्याचार केला असेल, किंवा मी मोठं झाल्यावर माझ्यावर कोणी अत्याचार केला असेल, किंवा काही असो, मी पर्सनली हेच मानतो की हे जे काय झालं हे माझ्या अज्ञानामुळे झालं, माझ्या कर्मामुळे झालं. बस. त्याच्या व्यतिरिक्त मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी तर पूर्णपणे कर्मावर घेतलेली आहे. मग दुसरं कोणी घेऊ नाही तर नाही घेऊ. मग तिथं डिप्लोमॅटिक होणं गरजेचं असतं. तिथं मला डायरेक्ट मी जसा आहे तसा दुसऱ्याला नाही डिफाईन करू शकत. ठीक आहे. त्याच्यामुळं अर्जुन ह्या डिसिजनवर काय की आता मला निर्णय घ्यायचा आहे, तर निर्णय घेण्यासाठी तुम्ही मला कन्फ्यूज नका करू. तुम्ही मला असा नका करू की हे पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे, मग तुला जे बरं वाटतं ते कर. तुम्ही मला सांगा, तुम्ही जे म्हणताल ते मी करेल, पण तुम्ही सांगा की काय श्रेष्ठ आहे आणि का श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे आणि का श्रेष्ठ आहे ते मग श्रीकृष्ण सांगतात की संन्यास आणि कर्मयोग, संन्यास योग आणि कर्मयोग हे दोन्हीही श्रेष्ठ आहेत. जसं तुम्हाला इंजिनियर व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय, दोन्ही प्रकारे तुम्ही लोकांचा उद्धार करू शकता, दोन्ही प्रकारे तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. किती करिअर ऑप्शन आहेत, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला जे व्हायचंय ते व्हा, असं आहे की दोन्ही श्रेष्ठ आहेत. पण मग याचे फायदे काय आणि त्याचे फायदे काय. मग काय सांगितलं की कर्मसन्यासपेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. म्हणजे संन्यासपेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. कर्मसन्यास म्हणजे कर्मला त्यागणं, त्याच्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. ठीक आहे. हा उल्लेख तिसऱ्या अध्यायामध्ये पण केलेला आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये पण केलेला आहे. ठीक आहे. न हि कच्चित क्षणमपि जातो तिष्ठते कर्मकृत कार्यतेहि अवश्य कर्म सर्व प्रकृती जेरविन. की कोणत्याही क्षणाला तू कर्म नाही करणार असं होणार नाही, तर तुला कर्म तर करावा लागणारच आहे. त्याच्यामुळं कर्मयोग हा कर्म संन्यासपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तिसऱ्या श्लोक मध्ये काय सांगितलं की जो कर्मयोग करतोय त्यांनी असं समजलं पाहिजे, असं जाणलं पाहिजे की जे पण मी कर्म करतोय त्याचं जे काही फळ असेल त्याच्या फळाच्या विषयी मला द्वेष नकोय, मला राग नकोय, मला संस्कृत मधला राग म्हणजे मला इच्छा नकोय, आकांक्षा नकोय, आणि ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याचा द्वंद्व पासून पण मी बाहेर. त्याला कोणाला माहित पाहिजे, जो कर्मयोग करतोय त्याला माहित पाहिजे ही गोष्ट. मग तो काय करणार, तो सुखपूर्वक अशा बंधन मधून मुक्त होऊन जाणार, मोक्षला प्राप्त होणार. आता कर्म आणि संन्यास
कर्मसन्यास आणि कर्मयोग याला दोन्हीला सोबत घेऊन कसं चालायचं हे ह्या अध्यायामध्ये पूर्ण आहे. ठीक, अध्याय जास्त मोठा नाहीये, पण ह्या अध्यायामध्ये सगळ्या गोष्टी अशाच असणार आहेत की आपण संन्यासला पण धरून कसं चालू शकतो आणि कर्मला पण धरून कसं चालू. त्याच्यामुळं अध्यायाचं नाव कर्मसन्यास योग. ह्या पुस्तकामध्ये त्याचं नाव दिलंय कर्मयोग हायफन कृष्ण भावना भावित कर्म. ठीक आहे. आदि शंकराचार्यजींनी काय सांगितलं? प्रकृती गर्भ नाम. आणि तुमच्या पुस्तकामध्ये काय आहे? संन्यास योग. ठीक आहे. तर ह्या तिन्हीच जर आपण एकत्रित करून ह्या अध्यायाचं समजायला गेलो तर दृष्टी वेगळी आहे, दृष्टी वेगळी आहे, दृष्टी वेगळी आहे. किती दृष्टी झाल्या? 3. 3 डायमेन्शनल दृष्टिकोन झाला सगळा. ठीक आहे. आणि अजून कितीही असतील, वेगळ्या वेगळ्या लोकांचे वेगळ्या वेगळ्या दृष्टी असतील याच्यामध्ये. तर ह्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे सांगितलंय की तुम्ही जे पण कर्म करताय ते सगळं कर्म तुम्ही कर्म करताना कृष्णमध्ये समर्पित करून टाका. म्हणजे कृष्णमध्ये समर्पित केलं तर तुम्ही कर्म करताना तर चांगलेच करणार आणि त्याचं फळ भेटला तरी तुम्ही कृष्णमध्ये समर्पित करताय त्याच्यामुळे तुमची आकांक्षा नाही राहणार आणि तुम्ही कृष्णमध्ये समर्पित करताय त्याच्यामुळे द्वेष पण नाही करणार आणि स्वतःसोबत अटॅच नाही करत आहे तर तुम्ही द्वंद्व पण निर्द्वंद्व पण होऊन जातात की चांगलं आहे का वाईट आहे त्याचं तुम्हाला काही नाही. पण तुम्ही कर्म करताना काय करणार? चांगलेच करणार. त्याचे फळ चांगले आहेत का वाईट आहे त्याचं काही आपल्याला नाही. का? की आपण कृष्णमध्ये त्याला अर्पित करतोय. प्रकृती गर्भ काय आहे? की सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या गर्भमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. आणि तुमच्या पुस्तकामध्ये जे सांगितलं संन्यास ते पण सेम, की जरी सगळं त्यागची दृष्टीने मी करतोय पण मी कर्म तर करतोयच. संन्यास फक्त इथं आहे, दिसताना नाही दिसणार की मी काय करतोय, पण त्याचं आतमध्ये काय इफेक्ट नाही होणार. आता याला आपण थोडस आपल्या शरीराच्या एक्झिस्टन्सच्या दृष्टीने पाहू की अशा प्रकारचे कर्म कसे होतात किंवा अशा प्रकारचं कर्मफल पासून आपण निर्द्वंद्व होऊन कसा मुक्त होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण एक वायूचा शरीर आहे समजा, त्या वायूच्या शरीरासोबत आपण चाललोय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. त्या वायूनी धारण केलंय पाणीला, त्या वायूनी धारण केलंय लोखंडला, त्या वायूनी धारण केलंय मातीला. ठीक आहे. असं माती, पाणी आणि लोखंडचं एक शरीर, मनुष्यासारखं शरीर निर्माण झालंय असं आपण समजू. ठीक आहे. ते आता पाणी त्याच्या नियमाच्या अनुसार कर्म करणार. ठीक आहे. ते पाणी जिथं जिथं जाणार तिथं तिथं ओलावा करणार. बरोबर. लोखंड जिथं जिथं जाणार तिथं तिथं कापत राहणार, चिरत राहणार. पृथ्वी जिथं जिथं जाणार तिथं तिथं त्याचे काहीतरी अंश, काही बॅक्टेरिया, काही व्हायरस त्यांना ज्यांना पोषित करील ते उद्भवतील, तिथं उत्पन्न होतील. ठीक आहे. अशा प्रकारचे तो शरीर जिथं जिथं फिरणार त्याच्या आतले जे तत्व आहेत ते त्या प्रकारचे कार्य करत राहणार. पण मुळात जो वायू आहे तो अजिबात डगमग करत नाही, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही, तो तसाच आहे. जर पाण्याने कोणाला ओलं केलं आणि जोरात दुसरं वारं येऊन त्या ओल्याला कोरडं करून टाकलं तर ह्या पाणीला काय फरक पडणार आहे का? नाही. लोखंडने कोणाला चिरलं किंवा कोणाला तोडलं आणि ते तुटलेलं परत पृथ्वीच्या सपोर्टनी जुडलं तर त्या पृथ्वी लोखंडाला, त्या शरीराला काही फरक पडणार आहे का? नाही. ते तसंच राहणार. आणि ज्यावेळेस त्या शरीराची मृत्यू होणार, पाण्यामध्ये लीन होऊन जाईल
लोखंड लोखंडमध्ये लीन होऊन जाईल, पृथ्वीमध्ये लीन होऊन जाईल, आणि वायू तशी ती तशी शुद्ध राहणार, त्याला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणार नाही. आपल्यासोबत काय होतं, आपण काय केलं, वीट, माती, बांधकाम, घर बांधलं, ठीक आहे, आणि त्याच्यासाठी जे पैसा कमवला ते मेहनत करून आपण काहीतरी दिलं, काहीतरी घेतलं, असं करून आपण पैसा कमवला. आता कमवल्यानंतर काय होतंय की ज्यावेळेस घराची एखादी गोष्ट तुटतीये तर आपला ब्लड प्रेशर हाय होतोय, ब्लड प्रेशर लो होतोय, चिडचिड होतीये, राग होतोय, आपल्याला ताप येतोय, आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत आहेत तिथं, आपण कोणासोबत संबंध तोडून टाकतोय, त्याच्यामुळं आपण कोणासोबत संबंध जोडून टाकतोय त्याच्यासोबत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर कर्म संन्यास योग त्या प्रकारे आपण केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होणार. कशा प्रकारे की हे झालं गेलं, झालं गेलं, मी आलो, मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही केलं नाही केलं, तुम्ही तुमचं पहा. मी कित्येक लोकांना सांगितलं असं करा, असं करा, असं करा, काहींनी केलं, काहींनी नाही केलं, ज्यांनी केलं त्यांना फायदा झाला, काहींनी केलं तरी फायदा नाही झाला, त्यांचे काही पर्सनल विषय असतील, मला माझ्या चित्तमध्ये त्याचा परिणाम होणार नाही. तरी जर झाला परिणाम तर मग काय करायचं, या सगळ्या गोष्टी पुढं याच्यामध्ये सांगतील, ठीक आहे. तर प्रकार काय आहे की आपलं जे कर्म आहे, जे आपण नियमानुसार ज्या गोष्टींचं पालन करायचं आपल्याला दिसतंय की ही एक संस्था बनवली, एक सिस्टम बनवलं, याच्या नियमामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी करतोय. उद्याच्याला मी सगळ्यांना मेसेज टाकला की जेंट्सचा क्लास 5 वाजता होणार, जेंट्स येतील का, नाही येणार, तर याच्या नियम मध्ये जे बद्ध आहे येतील, पण त्यांना त्रास होईल, मला त्रास होईल, ठीक आहे. मग त्याचा परिणाम कुठं होतोय, ज्यावेळेस मी रूल ब्रेक करतोय त्यावेळेस त्याचा परिणाम माझ्या चित्तावर होतोय. तर असा परिणाम नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी काय एकमात्र उपाय, रूल फॉलो करणं, नियम फॉलो करणं. आणि नियम फॉलो करणं म्हणजे काय, धर्माचं पालन करणं. हेच सगळं याच्यामध्ये सांगितलं की कर्म संन्यास योग हे काय आहे. संन्यास योग सांगितलं की तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सोडून देता, तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देता. ते संन्यास तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये करू शकता. वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये लोक आहेत, वेगळे वेगळे योगी आहेत, जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे संन्यासी होतात, ठीक आहे. आघोडींची पद्धत वेगळी आहे, अद्वैत वेदांती संन्यासी वेगळे वागतात, वेगळे राहतात. त्रयत्वादचे जे संन्यासी आहेत ते वेगळ्या पद्धतीने राहतात, ठीक आहे. तर सगळ्यांच्या मध्ये जो संन्यासत्व आहे तो वेगळा आहे. आपण कसा संन्यासत्व अपनावला पाहिजे ह्या गोष्टी याच्यामध्ये चर्चा होणार. आणि काय काय सांगितलं मग शेवटी की जो असा जाणतो की मला जे पण मी कर्म करणार त्या कर्माचा जे पण फळ असेल त्या फळाशी मला काही द्वेष नाहीये, त्या फळाशी मला काही आकांक्षा नाहीये, ते फळ चांगला असो किंवा वाईट असो त्याच्या मी पलीकडे आहे, ठीक आहे. त्याच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळं मी सुखपूर्वक मुक्त होणार, मोक्ष प्राप्त करणार, बंधन कर्मफलच्या बंधन मधून मोकळं होणार. जसं मी वायूच्या शरीराचं उदाहरण दिलं, तीच गोष्ट जर आपण आपल्या सोबत केलं तर ते खूप अवघड आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते, की प्रॅक्टिस करून करून तुम्ही त्या गोष्टीला समजता की प्रत्येक वेळेस आपण आपल्या नियमाच्या अनुसार, आपण आपल्या प्रकृतीच्या अनुसार कर्म करणार, पण समोरच्या व्यक्ती पण त्याच्या प्रकृतीच्या अनुसार कर्म करणार, आणि त्याच्याकडून काहीही आलं
तर आपण आपल्या सिस्टमला कसं बांधून ठेवायचं हे आपल्याला माहित पाहिजे. जसं माझं एक सिस्टम आहे की मला सकाळी इथं यायचंय, 5 पावणे 5 वाजता मला इथं यायचंय आणि मला रस्त्याने अडचण आली, किती पण अडचण आले, तर ते त्यांच्या प्रकृतीचं काम करतात. जसं पाऊस आला जोरात किंवा पोलीसवाल्यांनी मध्ये रस्ता बंद केला, काहीतरी झालं रात्री, दंगे वगैरे झाले आणि रस्ता बंद केला पोलीसवाल्यांनी, तर मी माझा रस्ता शोधणार. मला जर नाही भेटला तर मी मेसेज टाकणार की आज ह्या कारणामुळं क्लास होत नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्या गोष्टींना मॅनेज करतो, आपल्या सिस्टमला आपण मॅनेज करतो. आणि ते मॅनेजमेंट जर आपण चुकीचं केलं तर मग सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात. तर मला तिथं उद्वेगना, माझ्या चित्तामध्ये परिवर्तन, ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. हे सगळं करताना मी माझ्या नियमांना फॉलो केलं पाहिजे आणि माझ्या नियमांना फॉलो करताना जर दुसरा व्यक्ती जर असेल, तो मला अडचण देत असेल, तर तिथं मी त्याच्यासोबत लढलं पाहिजे. तिथं मी त्याच्यासोबत गोडीने सांगितलं पाहिजे. जसं इथं श्रीकृष्णाने केलं. कौरवांनी ज्या काही गोष्टी जिंकल्या, आजच्या काळामध्ये आपल्याला त्याच्या गोष्टी दिसल्या तर आपण म्हणणार किती बेकार परिस्थिती. ते द्वापर युगचा शेवटचा काळ होता. कलियुगचा शेवटचा काळ त्याच्यापेक्षाही बेकार असणार आहे. आत्ता जे आपण पाहतोय, जे केसेस आता रिसेंटली चाललेत, ते पाहतोय आपण, ते काहीच नाहीये. ते काहीच नाहीये. तुम्ही विचार करा फक्त, द्रौपदीचे सगळे सिनियर म्हणजे सगळे वरिष्ठ लोक तिथं होते. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, यांच्या समोर द्रौपदीला मांडीवर बसवलं, केसांनी ओढून आणलं, निर्वस्त्र केलं. ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत इथं झाल्यात का? अजून नाही झाल्या. तर तो काळ अजून बेकार होता. आणि बायकोला 5 भावांचे एक बायको, तिला जुव्यामध्ये हारणं, फक्त पास टाकून हारणं, तिची इच्छाच्या विरोधात जाऊन, हे पण किती अशी गोष्ट आहे जी आपण आजच्या काळामध्ये एक्सेप्ट करू शकत नाही. मग ती किती वाईट परिस्थिती होती. आपण असं नाही म्हणू शकत कृष्ण होते त्याच्यामुळे तो काळ लय चांगला होता. ते अजून बेकार होता. आणि रामाने पण त्याच्यापेक्षा बेकार गोष्टी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण अजून काहीच पाहिलेलं नाहीये त्या मानाने. ठीक आहे. आपलं सगळं चांगलं चाललंय त्या मानाने आपण पाहिलं तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी असून कृष्णाने काय केलं? कृष्णाच्या नियमाच्या अनुसार ज्या गोष्टी त्याच्या प्रकृतीच्या अनुसार, त्यांच्या प्रकृतीच्या अनुसार ज्या गोष्टी समोर येत होत्या, त्यांनी त्या गोष्टी केले घेतत. जर दुर्योधननी ऐकली असते कृष्णाची गोष्ट, तर दुर्योधनला भगवद्गीता सांगितली असती आणि त्याच्याकडून सगळं करून यांच्याकडून इक्वल वाटून दिलं असतं. त्याला सांगितलं असतं संन्यासाचं महत्व काय आहे, कर्मचं महत्व काय आहे, योगचं महत्व काय आहे. पण दुर्योधनने ऐकलं नाही. हे कृष्णाच्या हातात होतं का? आता कृष्ण तर देव आहेत ना, मग त्यांनी त्याचं मन परिवर्तन केलं पाहिजे होतं. पण त्यांनी त्यांचं मनुष्य धर्माचे जे नियम आहेत ते सोडले नाही. ठीक आहे. तर असं आपल्या समोरही जर आपण आपल्या नियमांचं पालन करतोय, आपण आपल्या हिशोबाने चालतो, आपल्या समोर उद्याच्याला येऊन कोणी आपल्या सिस्टमला तोडायचा प्रयत्न केला, तर मी त्या सिस्टमला पूर्णपणे प्रोटेक्ट करायचा प्रयत्न माझा राहणार. त्याच्यासाठी मग युद्ध होऊ शकतो, त्याच्यासाठी मग जे काही गोष्टी होतील त्या सगळ्या गोष्टी करायला आपण तिथं तयार राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर कर्मसन्यास योग मध्ये कर्मला महत्व आहे की तुम्ही कर्मला करा, तुमच्या नियमाला सोडू नका. त्याच्यामुळे मी सांगितलं, जर तुमचं शरीर म्हणतंय की मला ह्या टायमिंगला होत नाहीये, काही होत नाहीये त्रास, तर तुम्ही त्या टायमिंगला तुमचा जो रुटीन आहे, तुमचा जो नियमित रुटीन आहे, रुटीन म्हणजे नियमित काम म्हणजे रुटीन, ते तुम्ही करत राहा. जर तुमचा हृदयचा नियम असा सांगतो, आता हृदय इथं मोठा झाला का, की तो बंद पडला तर शरीर बंद पण होऊन जाईल. तर हृदयाचा नियम काय आहे इथं?
मोठा आहे, सुपेरियर आहे. हृदयाच्या नियमांना जर आपण ऐकलं नाही किंवा मेंदूच्या नियमाला आपण ऐकलं नाही तर मग आपल्याला तिथं त्रास होऊ शकतो. जो सुपेरियर आहे, जो मोठा आहे, त्याच्या नियमांचं पालन तिथं करणं गरजेचं आहे. तर हृदय जर म्हणतोय की नाही ठीक आहे, तू चालू शकतो एवढं, तू एवढं करू शकतो, तर करायचं. जर हृदय म्हणतंय की नाही तू नाही केलं पाहिजे, मग नाही करायचं. पण ते ऐकण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? संन्यासत्व व्हावं लागेल. तुम्हाला त्यागची भावना ठेवावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्ही आतमध्ये जाता. त्याच्याशिवाय तुम्ही आतमध्ये जाणार नाही. काय होतं, ज्यावेळेस आपण आजारी पडतो किंवा ज्यावेळेस आपल्याला काही मोठा त्रास होतो, त्यावेळेस आपण इमोशन वाईज, मेंटली एवढे विचलित होऊन जातो की आपल्याला समजत नाहीये कोणाचं काय नियम आहे. थोडक्यात, मला ताप आलाय, थंडी ताप आलाय, काय झालं? जसं मला 2010 मध्ये मला जे स्टोमॅटोगेंगोटिस नावाचा आजार झाला होता, मी जे सांगितलं, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की मला तर काही समजत नव्हतं. अज्ञानवश मी ज्या गोष्टी केल्या त्या केल्या. तिथं मी आंब्याचा चिक माझ्या तोंडात उचला होता. आता ते उचल्यानंतर हीट होती, आंब्यामध्ये हीट असते, आणि त्या हीटमुळे मला पोटामध्ये अल्सर आले, तोंडामध्ये अल्सर आले. ठीक आहे. आता ते अल्सर पळवण्यासाठी उपाय काय करायला पाहिजे? पाणी प्यायला पाहिजे, ग्लिसरीन लावायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे, जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. पण झालं काय की ते फोड आले तोंडाला, आणि आजूबाजूच्या कोणालाही त्याचं नॉलेज नव्हतं. मलाही त्याच्याविषयी नॉलेज नव्हतं, ज्ञान नव्हतं. मला त्याचे नियम माहीत नव्हते. कशाचे? अल्सरचे नियम किंवा तोंडाचे नियम किंवा पोटाचे नियम, की गरमी पडल्यावर पाणी टाकून त्याला गार करायचं असतं. तर काय केलं, नाचणीचं पीठ पूर्ण तोंडाला आतून लावलं होतं, गव्हाचं पीठ पूर्ण तोंडाला आतून लावलं होतं. असे वेगळे वेगळे प्रकार तिथं ट्राय केले. आणि त्याच्यामुळे ते ट्रायमुळं हे लावलं तर मी पाणी कसं पिणार? ते सगळं आधीच कोरडं पडलं, पोट पण कोरडं पडलं, मग ते आतून फाटायला लागलं, पूर्ण ते निघायला लागलं. आणि मग ज्यावेळेस ते सगळे चेचक सारखे असे दाणे 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 सगळं जळायला लागली वरची स्किन, मग त्यावेळेस डॉक्टराकडे जाऊन डॉक्टरांनी काय केलं, सलाईन पाणी, सलाईन पाणी, सलाईन पाणी, फ्रुट्स 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 फ्रुट्स, आणि 4 ते 5 महिन्यात मी रिकवर झालो. ठीक आहे. तर काय प्रॉब्लेम होता की मला हीटचा प्रॉब्लेम आहे. माझं थोडंसं पण काही झालं तर मला लगेच छाले येतात तोंडाला, पोटाला छाले येतात. मग याच्यासाठी उपाय काय? जास्त पाणी पिणं. ही गोष्ट मला कधी कळाली? हळूहळू जसं जसं मी शरीरावर अनुभव केला, शरीरावर अभ्यास केला, माझ्या शरीरावर, माझ्या मनावर अभ्यास केला, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या. आणि त्याच्यानंतर मला कधीही तो त्रास, त्या प्रकारचा त्रास जास्त दिवस राहिला नाही. जरी मला होतो त्रास, तरी 3 ते 4 दिवसामध्ये तो आपोआप नीट होऊन जातो. आपोआप म्हणजे तेच, मी नियमामध्ये त्याला बांधून ठेवतो. मग हे सगळं कशामुळे होतंय? एकतर ज्ञानयोग पण आहे, कर्मयोग पण आहे. आणि मी जर परत विचलित झालो, उद्याच्याला मला परत छाले आले आणि मी परत विचलित झालो, मी 50 लोकांचं ऐकलं, तर मग काय होणार? त्या 50 लोकांना माझ्या शरीराच्या विषयी नाही माहिती आहे. ते लोक त्यांचे त्यांचे उपाय सांगतील. काही लोक म्हणतील की नाही, तुम्ही डॉक्टरांकडेच गेले पाहिजे. काही लोक म्हणतील की नगरच्या डॉक्टरांकडे नका जाऊ, तुम्ही पुण्याच्या डॉक्टरांकडे जा. काही म्हणतील की तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्येच जा. काय म्हणतील तुम्ही सलाईन घ्या. काय म्हणतील तुम्ही प्लेटलेट सरवा. तर हे जे पण म्हणणारे आहेत, हे कोणीही तेवढं नॉलेज तुमच्या शरीराच्या विषयी एक तर त्यांना ज्ञात नाहीये, दुसरी गोष्ट त्यांना त्या फील्डमध्ये नॉलेज पण नाही. त्यांनी फक्त एक दुसऱ्या जागेवर, दुसऱ्या शरीरावर तो प्रयोग झाला, त्यांना बेनिफिट झाला, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या शरीरावर अभ्यास करून, जाणून, त्याच्या नियमाचं पालन करून जर आपण कर्म करत राहिलो, तर आपल्याला आपलं सिस्टम चालू ठेवणं, जेवढे आपले 11 सिस्टम आहेत ते नीटनाटके चालू ठेवणं सोपं जातं. ते 11 सिस्टम फक्त फिजिकल टर्म्स मध्ये आहेत. मेंटल टर्म मध्ये, एनर्जी वाईज वेगळे अजून सिस्टम्स आहेत.
सिस्टम म्हणजे काय? एक तत्व आहे, दुसरं तत्व आहे, ह्या तत्वाचा ह्या तत्वासोबत व्यवहार कसा होणार, बास. न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉन्स, एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉन सोबत किंवा न्यूरॉन ब्रेन सोबत किंवा ब्रेन स्किन सोबत दुसऱ्या अवयवांसोबत कसं ट्रान्झॅक्शन करणार, कसे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल ट्रान्सफर होणार, हा जो ट्रान्झॅक्शनचा सिस्टम आहे हा एक नियमबद्ध सिस्टम आहे. याच्या विरोधात आपण गेलो तर ते नर्वस डॅमेज होणार, नर्वस सिस्टम डॅमेज होणार. तसंच डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, एवढं खाल्लं तर एवढं पचणार, असं खाल्लं तर असं पचणार, एवढं आपल्या इंटेस्टाईन मध्ये पचायला वेळ लागतो, असं अब्झॉर्प्शन होतं, असं डायजेशन होतं. हा सगळा एक सिस्टमबद्ध आहे आणि त्या सिस्टमच्या आपण बाहेर गेलो तर ते सिस्टम कोलॅप्स होणार. हार्टचं सिस्टम आहे, फुफ्फुसांचं सिस्टम आहे, ब्रेनचं सिस्टम आहे, असे सगळे सिस्टम आहे. त्या सगळ्यांचे नियम समजणं, त्यांना जाणणं, आपल्या शरीराचं आपलं नियम समजणं आणि कर्म करणं. कसं करायचं ते सगळं पुढं आपण समजू. ठीक आहे. तुम्ही म्हणले ना की आपण आपलं कर्म करत राहायचं, मग एका स्टेज नंतर आपण संन्यासाकडे वळायचं. पण लाईफ मध्ये तर असं काय म्हणजे आपल्याला अजून एक नाही, मी असं कधी सांगितलं की एका स्टेज नंतर संन्यास घ्यायचा. नाही, एका स्टेज नंतर नाही, तुम्ही म्हणले ना देवाला आश्रम असतात वेगळे वेगळे. हा, तर मग त्या स्टेज मध्ये कधी टर्न घ्यायचा? कारण की जशी लाईफ बघतोय किंवा जगतोय असं नेहमी होतं आपल्याला, हा एवढं केलं तर होऊन जाईल, तेवढं झालं की वाचत नाही की आज मी केलं तर होऊन जाईल. हे तर तुम्ही गुत्ताय ना, पण ह्या भावनेने केलं तर, जर तुमच्यामध्ये द्वेष नाहीये फळाच्या विषयी, जर तुमच्यामध्ये इच्छा नाहीये फळाच्या विषयी, जर तुमच्यामध्ये तुम्ही दोन्ही चांगलं किंवा वाईट ह्या द्वंद्वपासून परे गेलात, तर तुम्हाला कसं तुम्ही परत म्हणताय की मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला ही जबाबदारी घ्यायची. आता कसं म्हणले की आपलं कर्म करत राहणं हे तर उत्तम आहे, हा, ते बेस्ट आहे. हा, पण मग तो पण ते कर्मच राहील ना, आपले एक रिस्पॉन्सिबिलिटी. पण ह्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या तर तुम्ही तसं राहू शकता. मग श्रीकृष्ण नाही राहिले का? मग भीष्म पितामह नाही राहिले का? म्हणजे तुम्ही तसं पण राहू शकता. हा, सोडायचं विषय नाहीये, सोडायचं कुठून आहे, आतून, इथून सोडायचंय. फिजिकली सोडायचं हे कोण नाही सांगत आहे तुम्हाला, तुम्ही जाऊन जंगलामध्ये राहा किंवा काय, पण तो प्रकार का आहे की आसन नंतर प्राणायाम का आहे की तुम्ही चलता फिरता श्वासांना नॉर्मल करू शकता का? चलता फिरता तुम्ही श्वासांना नॉर्मल करू शकता का? चलता फिरता तुम्ही विचारांना नॉर्मल करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यामुळे सरने सांगितलं की हे सोडा. हे फिजिकल टर्म्स मध्ये तुम्ही सोडलं नाही तर तुम्ही मेंटली सोडणं हे अवघड आहे. हा एक सिस्टम बनवलाय की हे तुम्हाला सोपं जाईल. मी तेच नेक्स्ट क्वेश्चन करणार होते की तू म्हणले ना करत राहिलं, पण मग तेच ना करत राहिलं तर कसं होणं, म्हणजे असं खूप डिफिकल्ट आहे की आपण करत राहणं तरी पण त्याच्यात लिप्त न होणं हे डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे सिस्टम काय बनवला, ब्रह्मचर्य आश्रम तुम्ही करा, गृहस्थ आश्रम मध्ये जा, वानप्रस्थ आश्रम मध्ये जा आणि संन्यास आश्रम मध्ये. काय सिस्टम आहे, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये तुम्ही अभ्यास करा, सगळ्या तत्वांचं नॉलेज घ्या, सगळं ज्ञान, सगळं सिस्टम समजा, काय काय कसं कसं काम करतं. ठीक आहे. मोक्ष काय आहे, ईश्वर काय आहे, परमात्मा काय आहे, आत्मा काय आहे, हे सगळं समजा ब्रह्मचर्य आश्रम मध्ये. त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम मध्ये त्या सगळ्या सिस्टमला फॉलो करा. ठीक आहे का, की तुम्हाला एक नवीन पिढी, एक नवीन जन्म, एक नवीन जनकल्याणसाठी तुम्ही परत त्याच्यामध्ये राहिले पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. त्या चक्रमध्ये तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही गृहस्थ आश्रमचं पालन करा. आणि मग का, की शरीराचं पण एक सिस्टम आहे, त्याला पण आपण फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गृहस्थ नंतर वानप्रस्थ मध्ये काय आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, जसे तुमचे मुलं मोठे झाले, जसे ते त्यांच्या पायावर उभं राहिले की तुम्ही त्यांना सोडलं.
मग ते काही करू द्या. ते त्यांचे कर्मवर त्यांना सोडलं. हे वानप्रस्थ आश्रम झालं. आता सोडल्यानंतर वानप्रस्थ आश्रमच्या फेज मध्ये तुम्हाला थोडासा त्रास होतो आणि संन्यास मध्ये मग तुम्ही मोक्षासाठी प्रयत्न करत असता. तर हा सिस्टम बनवलाय की ह्या सिस्टम मध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला मोक्ष प्राप्त करणं हे सोपं जाईल. सिस्टम काय आहे की हे शरीर मध्ये जेवढे पण सिस्टम आहे ते सिस्टम काय आहेत की हे शरीर व्यापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे बस. तसं पण होणारच आहे. किती चुकीचं लोक खातात, किती चुकीचं राहतात, किती चुकीचे विचार ठेवतात, तरी 100 वर्ष जगून जातात. ठीक आहे. तर तसं पण होणारच आहे. पण चांगल्या पद्धतीने इथं पण काय आहे, हे पण श्रेयस्कर आहे, ते पण श्रेयस्कर आहे. पण या दोन्ही मध्ये जे तू चांगल्या पद्धतीने करू शकतो हे असं करू शकतो की संन्यास योग पण चांगला आहे, कर्मयोग पण चांगला आहे. पण चांगल्या पद्धतीने म्हणजे तुझ्यासाठी सोयस्कर जे आहे की कर्मयोग, हे तू कसं करायला पाहिजे. कर्म संन्यास योगचा मिक्स करून तू कसं करायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला जरी एक काळानंतर सोडायचंय, तुम्हाला वाटतंय सोडायचंय तर सोडा. नाही तुम्हाला जर सुटत आहे तर समजून जायचं की आपण अजून अलिप्त झालो नाहीये. आपण द्वेषपासून आणि आकांक्षापासून, इच्छापासून दूर झालो नाहीये. ठीक आहे. सर पण सांगतील. बरोबर. तेच आहे की जसं सरांनी सांगितलं की ते आतमधूनच सुटायला पाहिजे. जसं ब्रह्मचर्यामध्ये 25 वर्षापर्यंत काळ म्हणजे जसं आपण 100 वर्ष धरले तर 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 वर्ष गृहस्थ आश्रम, त्याच्यानंतरचे 25 वर्ष वानप्रस्थ आश्रम आणि त्याच्यानंतरचे 25 वर्ष संन्यास आश्रम. तर ह्या 25 वर्षामध्ये तुम्हाला सगळं अर्जन करायचं, ज्ञान अर्जन करायचं. आणि मग ते भौतिक असो किंवा सांसारिक ज्ञान, ते तुमचं जर सांसारिक ज्ञान अर्जन केला आणि कर्माच्या प्रती तुमची आसक्ती आपोआप सुटायला लागली तर तुमची गृहस्थ आणि वानप्रस्थ आश्रम आपोआप सुटून जाईल. तिथं जायची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही डायरेक्ट संन्यास आश्रम मध्ये जाऊ शकता. मग ते 25 वर्षानंतर तुम्ही डायरेक्ट संन्यासी बनू शकता. असे 2 मार्ग आहेत. हा पहिला मार्ग आणि ह्याच्यानंतर जो दुसरा मार्ग हे सगळे करतात. पण आपल्या भारतीय परंपरामध्ये काय झालंय की मुला मुलींना पण धरतात, नातून पोत्यांना पण धरतात आणि पण त्याच्या पुढचे पुढे. मग आता त्यांच्यासोबत एवढे कनेक्टेड राहिल्यानंतर आपल्याला काम तर सुटून देणारच नाही. ही तर मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय कामानंतर काम, कामानंतर. मी म्हणजे मम्मीच्या पर्स्पेक्टिव्हने बोलत होते की आपण तिला आता आधी म्हणायची की पोरं पायावर वगैरे हा, पोरं पायावर. आता लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाले, मुलं झाल्यानंतर मुलांची शाळा, हे सगळं करण्यात जातं ना, गुंततोय ना कुठतरी माणूस. म्हणून मग मी असं कोणतं स्टेज आहे की तिथे माणूस ते स्वतःहून गुंततोय त्याच्यामुळे ते तसं वाटायचं. जर तुम्ही विचार केला की ठीक आहे आता फॅमिली माझी एकदम सेटल झालेली, आता मी माझं करू शकतो, पोरं त्यांचं करत असतील, मी माझं करू शकतो. तुम्हाला काय करायचं, देवधर्म वगैरेला जास्त टाइम. आता आमची मम्मी तर ती देवधर्माला जास्त टाइम देते, बाकी सगळं काम सुनांवरती सोडून दिलेलं आहे. आता 2 वर्षात पप्पा रिटायर होते, ते सगळं सोडून देणार. पप्पा आणि मम्मी फक्त फिरायला जाणार. घरांची जिम्मेदारी सगळी कुणावरती, आमच्या दोघांची. मग ते आपोआप सुटून गेले. पण तरी पण जर त्यांचं नातू पोत्यांसोबत अटॅचमेंट राहील, बाकीच्या रिलेटिव्ह मध्ये पण काही लग्न वगैरे असते. आमचे भाऊ बहिणींचे आता लग्न होतील, आम्ही सगळ्यात मोठे येतं. आमचे भाऊ बहिणींचे आता ह्या 2, 4, 5, 10 वर्षामध्ये लग्न होतील. तर ते अटॅचमेंट नाही ना सुटणार. त्यासाठी तर सांसारिक जीवन जगावं लागणार. त्यामुळे तर वानप्रस्थ आश्रम नाही घेता येत. आणि भारतामध्ये ही परंपरा खूप तुटलेली. पहिले लोक घ्यायचे वानप्रस्थ आश्रम, पहिले लोक जायचे कुठेतरी बाहेर, कुठेतरी जंगलात, कुठेतरी कुटिया बांधून, कुठेतरी फार्म हाऊस बांधून राहायचे. आजकाल नाही. त्याच्यामुळे परिस्थिती एवढी बेकार आहे की मुलांना पाठवावं लागतं. आणि ते मुलांनी पुश केलं तर मुलांवरती आरोप.
आणि आई वडिलांनी पुश केलं, आई वडिलांवरती आरोप, इथं दोघीकडूनच फसतो. त्याच्यामुळे तो सिस्टम बनवला की तुम्ही सिस्टम बनवलं. तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, तुम्ही इझिली याच्यातून मुक्त झाले पाहिजे. त्याच्यामुळे ह्या नॉलेजची गरज आहे आणि याच्यानंतर ते करणं पण गरजेचं आहे. आणि धर्माची परिभाषाच अशी सांगितली मला, तो हे म्हणायचं होतं सूत्र, वेदांत दर्शनाचं पहिलं सूत्र आहे, यतो अभ्युदय निश्रेयस सद्भिः सधर्म. ज्या केलेने, ज्या नियमांचं पालन केलेने, जो आचरण केलेने, जो व्यवहार केलेने तुमचा अभ्युदय पण सिद्ध होतोय आणि निश्रेयस पण सिद्ध होतोय, म्हणजे मोक्ष पण सिद्ध होतोय आणि तुम्ही सांसारिक जीवनामध्ये पण सक्सेसफुल आहे, तो धर्म आहे. मग तो धर्म करता करता आसक्ती रहित धर्म करण्याचं पालन केला तर तुम्ही गृहस्थ आश्रम पासून सुटता आणि वानप्रस्थ मध्ये जाता. वानप्रस्थ म्हणजे वनामध्ये राहून आपली आपली दिनचर्या करणे, सांसारिक परिवारासोबत आसक्ती न ठेवणे, देवधर्माचं काम करणे, एवढा वानप्रस्थाचा मीनिंग. वानप्रस्थ जेव्हा चांगल्या परीने व्हायला लागेल तेव्हा ती वृत्ती संन्यासी आपोआपच बनते ना. चला शांतीपाठ घेऊ. काय अजून एक प्रश्न आहे. आपण एकदा आधी डिस्कस केलं ना, ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतात त्यावेळेस त्याची अटॅचमेंट नाही राहिली पाहिजे कोणत्या गोष्टी, स्वतःच्या स्टेज मध्ये पाहिजे की मी ठीक आहे, म्हणजे या तयार व्हावं असं. पण आपण जे म्हणतो, तुम्ही आज म्हटले की लहान मुलांसोबत वगैरे आपण त्याच बाबतीत नाही. माझं क्वेश्चन होतं की लहान लहान मुलांचा मृत्यू होता, मग त्या मुमेंटला तर त्यांना कायच कळतं, त्या मुमेंटला तर त्यांच्याकडे तो थॉट पण नाही, मग अशा लोकांचं काय? मग ते येत राहणार परत, ते परत नवीन जन्म घेणार. त्यांच्या त्या मुमेंटला त्यांच्याकडे तो पण थॉट नाहीये ना. नाही, त्यांचे प्रारब्ध येतं ना, त्यांचे प्रारब्धमुळं त्यांचा लगेच मृत्यू होतो. कुणी 6 महिन्यातच रेपला जातो, कुणी 6 महिन्यातच मरून जातो, कुणी 3-4 महिन्यात वर्षभराचं झाल्यानंतर त्याला काहीतरी आजार होतो आणि तो जीवनभर त्या आजाराला भोगत असतो. आपण बघतोय ना असं. आता मी पण बघतोय, मी पर्सनल क्लासला जात असतो तर 2-3 पेशंट आहेत असे जे 2 वर्षापर्यंत एकदम चांगले होते आणि 3ऱ्या वर्षी आई वडिलांना काही कळलंच नाही आणि तो मुलगा आता बोलू पण शकत नाही, त्याला समजत पण नाही, तो नुसता आऊ आऊ जसं काय 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं बाळ. त्याची वाणीमध्ये विकसितच पाहिजे. मग त्याच्यात आई वडिलांची चुकी असू शकते, ठीक आहे. त्या पिरियड मध्ये कोणती चुकी? त्या पिरियड मध्ये ज्या पिरियड मध्ये यांनी सहवास केला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रेग्नेन्सीच्या 9 महिन्यामध्ये आई वडिलांचे हावभाव कसे असते, त्यांचं खानपान कसं असतं, ठीक आहे, तो एक. आणि त्याच्या आधीची गोष्ट केली तर आई वडिलांपेक्षा त्या मुलाने मागच्या जन्मामध्ये कोणते कर्म केले, त्याचा कोणता कर्मासोबत अटॅचमेंट जास्त होतं. शेवटला जो कर्म आपल्याला आठवतो ज्याचा अटॅचमेंट जास्त असतो, हे सरांनी पण सांगितलं, ज्याचा अटॅचमेंट जास्त असतो तो कर्म आपल्याला आठवतो, तो एक स्पाइक बनतो आणि तो संस्कार आपल्याला पुढच्या जन्माला ढकलतो. कारण की जन्म होतोय इच्छामुळं, आपण मृत्यूला जातोय, ती इच्छा पुढच्या जन्माला कायम ठेवते की आपण असे असे कर्म केलेले आणि त्याला सगळं आठवतं. त्या जन्मीचं आठवणार, मागच्या जन्मीचा पण आठवणार, त्याच्या मागच्या जन्मीचा पण आठवणार, जेवढे जन्म तो आठवू शकतो त्याला मृत्यूच्या वेळेस सगळं आठवणार, जेव्हा यमराज प्राण ओढत. त्या चित्तामध्ये जेवढे वृत्ती आहेत, त्याच्यामध्ये जेवढे संस्कार आहेत, ते सगळे संस्कार कहून की ते सेपरेट होत आहे. एक डायमेन्शन मधून दुसऱ्या डायमेन्शनला ओढून सेपरेट होत आहे आणि ते सेपरेट च्या वेळेस त्या सगळ्या उद्भवतात. काही लोक म्हणतात की हे आपण जे ह्या जन्मामध्ये केलं ते सगळं आठवतं. काही काहींना वेगळ्या वेगळ्या गोष्टी आठवतात जे मागच्या जन्मी पण त्यांनी केल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होतात, त्याच्यामुळे त्यांची पुढे आत्माला गती तशी त्या प्रकारे भेटते, ठीक आहे.
जो आणि जशी संस्कार प्रबल असेल तशी गती. आणि जशी गती असणार पुढं, मग तसा जन्म पुढं दुसऱ्या आईच्या पोटी जशी आई आहे, जसं वातावरण आहे. आता फक्त आईच्या वातावरणाच्या हिशोबाने होणार का? नाही. तिथं बापाचं घर आहे, तर बापाच्या घराच्या भोवती जे वातावरण आहे, त्या सोसायटीमध्ये जे वातावरण आहे, आपल्या सोसायटीमध्ये ही घटना घडू शकते का? ठीक आहे. आपल्या सोसायटीमध्ये तसे लोक आहेत का की ते असं करतील 3-6 महिन्याच्या मुलीसोबत किंवा 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलीसोबत? आपल्या कॉलनीमध्ये असे लोक आहेत का? ती जर जन्म इथं घेतीये म्हणजे तिने काहीतरी कनेक्शन लावून तिथं घेतलेलं आहे. ठीक आहे. हे त्याच्यामुळे मी तिथं ते सांगितलं नाही. हे खूप किचकट आहे, हे सगळं कट करणार आहे व्हिडिओ मध्ये. कॅल्क्युलेशन आपण. त्याच्यामुळे हे असं डायरेक्ट नाही बोलू शकत. ठीक आहे. आणि गरुड पुराण त्यामुळं ह्या 10 दिवसांमध्ये वाचायला सांगतात. का वाचायला सांगतात? कारण की गरुड पुराण मध्ये प्रत्येक कर्माचा अंत दिलेला आहे. पण ते कर्म आपण क्षणाच्या हिशोबाने बघू शकत नाही, मोजू शकत नाही. कारण की आपण 100 वर्षात, 80 वर्षात, 60 वर्षात किती क्षण कोणते कोणते वृत्तीमध्ये जगलेलो आहे, ते प्रत्येक जण नाही करतो. एवढं कोण कॅल्क्युलेट करत नसणार आहे. आपण साधं कॅल्क्युलेशन नाही करायचं. राशन आणि किराणाच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण हडबड करतोय, तर ते कर्माचं कॅल्क्युलेशन किती मोठं असेल आणि त्याच्यासाठी किती बुद्धी प्रचंड एकदम हे लागत. विचार करा, ईश्वराने आपल्याला कसं रचवलं, त्यासाठी आपण कर्म कसे केले. डेटा तर अनलिमिटेड आहे आपल्याकडे, पण त्याचा वापर आपण फक्त आसक्तीमध्ये घेऊन देतो. आणि काही काहींचा भयानक ऍक्सिडेंट होतो, जातच नाही, कोम्यातून बाहेर येतात 5-5 वर्ष, 10-10 वर्षानंतर परत येतात. मग असे उलटे पुलटे केसेस पण आहेत. मग हे सगळा विषय एनर्जीचा विषय आहे. एनर्जीचा विषय. आणि आता गावाला 5 दिवस 3 दिवस की त्या दिवशीपासून आजपर्यंत रोज एक तरी घरच्या म्हणजे आजूबाजू म्हणजे आमच्या तर जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसले तरी कुठून तरी माहिती झाली हे त्यांचे नातेवाईक. मृत्यूला खूप जास्त नेगेटिव्ह आणि खूप जास्त मनावर लावून घेतलेलं आहे लोकांनी. मृत्यू हा एक सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे, एक नॅचरल प्रोसेस आहे. जशी फसलची प्रोसेस असते ना, की तुम्ही बी टाकता, तुम्ही खाद देता, तुम्ही पेस्टिसाइड टाकता, युरिया टाकता, तुम्ही त्याला उगवता, पाणी आता सगळं विकून टाकता. ते येतं, उगवतं, आपण हार्वेस्टिंग करतो, मार्केटमध्ये आणतो, खातो. काही कळतं का आपल्याला? बी बद्दल सांगतो तो, मनुष्याबद्दल एवढं का विचार? आणि जमीन पूर्ण परत तशीच फिरून फिरून परत तसंच बनवतात. हे जे संसार आहे ना, ही मनुष्याची जमीन आहे असं विचार. अवघड आहे आपल्या म्हणजे माझ्या एक ज्यावेळेस मला ज्ञात झालं काही गोष्टी, मला ज्या गोष्टी समजल्या, त्याच्यानंतर मला ते इमोशन जनरेट करणं किंवा माझे आजोबा होते, खूप मला लाड केलेला, खूप सगळं केलेलं. त्यांचं पण ज्यावेळेस एकदम लास्ट परिस्थिती होती त्यावेळेस पण फक्त माझ्या म्हणण्यावर, म्हणजे डॉक्टर पण म्हणत होते की हे राहणार नाही येतं, तुम्ही घेऊन जा. सगळे नातेवाईक म्हणत होते की आपण घेऊन जाऊ, परत घट बसणार येतं, घट बसले तर परत उठवणं घटांना ते बरोबर नाही राहणार. जर त्या 9 दिवसामध्ये, नवरात्राच्या 2-3 दिवशी झाली होती डेथ, त्या दिवशी झालं तर त्याच्या आधीच सांगितलं 4 दिवस की तुम्ही घेऊन जा यांना. मी म्हणलं नाही, मी घेऊन जाणार नाही. मी त्यांना काहीही, मी जोवर त्यांचे श्वास चालू येतात तोवर चालू द्या. मग मी त्यांच्यासोबत तिथं, त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं, थोडं थोडं हातबीत हालत होते, पाय हालत होते. मी बोलत होतो त्यांच्यासोबत, सांगत होतो त्यांना की माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला माझ्या लग्नाला तुम्हाला राहायचंय, माझ्या मुलांना तुम्हाला पाहायचंय,
ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या कानामध्ये बोललो होतो. ठीक आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकताना त्यांचे हात पाय हालत होते. ठीक आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांची मृत्यू झाली. आणि आता कितीतरी ब्राह्मणांना दाखवलं तर ते म्हणतात की माझी मुलगी एक काय म्हणतो त्याला नावकरी आहे आणि पुरुष नावकरी आहे. ठीक आहे. मग माझे असं आहे की माझे आजोबाच आलेले आहेत. ठीक आहे. त्यांचा ट्रेट पण माझ्यासारखाच होता. कसा की बायांमध्ये लेडीज मध्ये त्यांना समजणं, त्यांच्या गोष्टींना बोलणं, डॉमिनेट करत होते ते. पण त्यांच्या सगळ्या गोष्टींना समजणं, त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांच्यासाठी काम करणं, समाजासाठी काम करणं, हे सगळा त्यांचा ट्रेट होता. तो ट्रेट पप्पामध्ये पण आहे, तो ट्रेट माझ्यामध्ये पण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे संख्या महिलांची 120-150 आहे आणि पुरुषांची 30-40 आहे. ठीक आहे. मग तसं पण असंच झालं त्याच्या husband हा. ची आजी खूप म्हणजे खूप बेकार कंडिशन मध्ये होत्या. सगळ्यांना असं वाटायचं हे लग्नापर्यंत पण राहतील का नाही, कारण त्याचं लग्न almost 1 वर्ष आधी ठरलेलं. हा. साखरपुडा झाला 6 महिने झाले. त्याचं लग्न झालं म्हणजे त्याला आणता पण नाही आलं. त्याला जाऊन फक्त अक्षता दिल्या आणि सांगितलं होतं ह्या या काय अक्षता टाक. तर त्यांनी त्या अक्षता वगैरे पण टाकलेलं होत्या. दुसऱ्या दिवशी गेले तर तेव्हा असलेलं. तर त्यांनी अक्षता टाकलेलं होतं त्याच्यानंतर. हा. तिसऱ्या दिवशी लग्न झालं, तिसऱ्या दिवशी ते गेले. तर त्या म्हणायच्या काही होणार नाही, मी तुझं लग्न होते. ते म्हणायचे हा. तुझ्या लग्नाला नाही आडलेलं. तर मग त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझं लग्न पुढे ढकललं. पण नाना वारले त्यावेळेस 10व्याला खूप रडारडी चालू होती. मी त्यांचं डोकं पण असं हातावर घेतलं होतं, सगळं घेतलं होतं. माझ्या डोळ्यामध्ये एकही पाणी नाही किंवा माझ्या डोळ्यावर काही इमोशन नाही, चेहऱ्यावर काहीच नव्हतं. धरून मला पप्पा, काका, असं मम्मी असं धरून मला हलून हलून बोलत होते की ह्याला काय झालं तर नाही. म्हणजे काही काही असं स्ट्रक होऊन जातात ना. म्हणलं काही नाही झालं. ह्या पद्धतीने ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस ते पण असं झालं की ह्यो असा कसा वागतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी समोर पाहून पण मी त्या गोष्टींसाठी प्रिपेअर आहे मेंटली. आणि मी समजलंय की माझे किती जन्म झालेत, समोरच्यांचे किती जन्म झालेत, ही किती मोठं दृष्टी आहे, किती मोठी ही पृथ्वी आहे, किंवा ह्या पृथ्वीचं नाही फक्त पूर्ण ब्रह्मांड किती मोठं आहे. आणि त्याच्यात हे येणं जाणं हे क्षणभराचं पण काम नाहीये. आपण श्वास घेतला सोडला याच्यासारखं काम आहे ते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त आसक्ती ठेवणं काही महत्वाचं मला वाटत नाही. पण तरी जर कोणी आजारी आहे, जर कोणी त्रासमध्ये आहे तर त्याला सांगणं, त्याला सोयीस्कर सगळ्या गोष्टी करुणा दृष्टी सांगणं. आम्ही ठेवतो. पण आता आजकाल सगळ्यात पहिली म्हणजे जे वृद्धांमध्ये सगळ्यात पहिली मृत्यू आम्ही जे पाहिलेली, आम्ही जे एकदम जवळपासून, जे आमच्या एकदम जवळ, आमच्या मम्मीचे वडील ते एकदम थोडे लवकरच गेले. त्यांनी तर आम्ही सगळं पाहिलं होतं त्यांना. आणि त्यांच्या टायमाला थोडेसे 2-4 टिपके पडले असतील. त्याच्यानंतर जे पण ह्या वयाचे म्हणजे आमच्या आजोबाशी रिलेटेड जे पण होते नातेवाईक, मग आमची नानी गेली, म्हणजे आमचे चुलत आजी, असे 2 चुलत आजी गेली. तर त्यांच्या टायमाला पण आम्हाला काही नाही वाटलं. आमचे नाना गेले, त्यांच्या टायमाला पण आम्हाला असं वाटलं. हा, दुःख होता, पण ते फक्त असं डोळ्यांनी अश्रूंनी ते व्यक्त नाही झालं. फक्त असंच पाहून त्याची नॉर्मल एक प्रक्रिया आहे. त्याच्यात हसणं वगैरे पण काही होऊ शकत नाही. चला, शांतीपाठ घ्यायचं. 1.5 तासाचा क्लास झाला आज. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देव शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.